समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वप्न होते अन्याय आणि अत्याचाराचा, जातीयता आणि वर्णाच्या बंधात रखडलेल्या बहुजन समाजाला पडलेलं एक सुंदर असं स्वप्न म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं या देशातल्या निरपराध, बहिष्कृत, मुक्या, भोळ्या भाबड्या समाजाला जातीयता, वर्णवाद, वंशवादाच्या बेड्यातून, हजारो वर्षाच्या बेड्यातून काढून त्यांना समतेचा मार्ग देऊया. बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक दिवस या देशात माणसं जातीनं नव्हे तर त्यांच्या कर्मानं, गुणानं, चारित्र्यानं ओळखले जातील. बाबासाहेबांचं स्वप्न होतं सर्वांना संधीची समानता आणि बंधुत्वाचा प्रकाश मिळेल. बाबासाहेबांचं स्वप्न होतं का सगळा बहुजन समाज, मग तो अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा, ओबीसी समाजाचा, हा सगळा एकत्रित येईल आणि आपल्या हक्काची लढाई या देशामध्ये लढेल. आणि एक दिवस असा येईल का हा बहुजन समाजाच्या हजारो वर्षाच्या बेड्या तुटल्या जातील. परंतु आजचं चरित्र जरा वेगळं दिसते. आजचं चित्र जरा वेगळं आहे. आता आपण ज्यासाठी एकत्रित झालो ते अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये भांडण लावणे, त्यांच्या एकसंगतेला त्यांच्यात परस्पर लढविणे, त्यांची शक्ती संपविणे. किती जातीची मागणी आहे उपवर्गीकरण करण्याची? महाराष्ट्रामध्ये 59 जाती अनुसूचित जातीच्या आहेत. किती जातींनी मागणी केली आहे? वर्तमानपत्रात मी एकही जातीचं नाव नाही ऐकलं की 59 जातीपैकी एखाद्या तरी जातीनं जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे अशी मागणी केली. म्हणून या ठिकाणी कुणी मागणी केली नाही.